ग्रामीण भाग असेल, शहरी भाग असेल, कधी अतिवृष्टी होते, कधी दुष्काळ होतो. आता गेल्या 6 महिन्यात देखील काही काही ठिकाणी पाऊस पडलाय, काही काही ठिकाणी दुष्काळ परिस्थिती झालेली आहे. शेतकरी बांधव आत्महत्या करतात, गळ्याला फास लावून स्वतःचे जीव घेत आहेत आणि त्यांच्या देखील महिलांना, पत्नींना हे सरकार उत्तर देऊ शकत नाही की ही परिस्थिती शेतकऱ्यांना का आली. इथून काही अंतरावर ह्या जालना रोडवर जा, कधी बीड रोडवर जा, कधी शेतकरी भेटतील त्याला विचारा. कारण आपण अनेक लोक शहरी लोक असतो, आपल्याला वाटतं की आपलेच सगळं हे महत्वाचं असतं. पण जेव्हा शेतकरी बांधवांना तुम्ही विचाराल की जे काही सांगितलं होतं, काय काय सांगितलं होतं, कर्जमाफी करून दादा तर सरळ बोलतात की मी कधी वचन दिलंच नव्हतं. मुख्यमंत्री बोलतात हे आता मला करायचं नाही. नक्की या राज्यात चाललंय तरी काय, हा प्रश्न जर आपण विचारला तर तुम्हाला भलतीकडे नेतील. की तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, होय राम राज्य आम्हाला पण आणायचं आहे, पण आमच्या राम राज्यात आम्ही एक शिकवण घेतलेली आहे. आमची शिकवण हीच आहे, रघुकुल रीत सदा चली आहे, प्राण जाय पर. जेव्हा जेव्हा हे भाजपचे मंत्री असतील, हे यशस्वी गटातले मंत्री असतील, या सगळ्या महाजुती कारभारमधले निर्लज्ज आमदार असतील, खासदार असतील, ते येतील तेव्हा विचारा त्यांना, पाणी कधी देताय, तुम्ही जी वचनं दिली होती ती पूर्ण कधी करताय, आणि नसेल करताय तर राजीनामा द्या आणि निघून जा आमच्या महाराष्ट्रातून. आम्हाला या राज्यामध्ये असे खोटारडे लोक नको आहेत. बरं, प्रश्न असा आहे की तुमच्या इकडच्या पालकमंत्र्यांना भेटायचं तर भेटायचं तरी कधी. 72 माळ्यावर जायला तुम्हाला लिफ्ट आहे का? ते गाणं होतं ना, ऊंची बिल्डिंग लिफ्ट तरी बंद आहे, कैसे बंद आहे ते गाणं. बरं, खासदार आहे ना, आता मी तेच विचारत होतो, मला राजू मी तुम्हाला विचारत होतो, आताचे खासदार कोण आहेत तुमचे? खासदार कोण तुम्हाला सांगा. प्रश्न असा पडलेला आहे की त्यांच्यासमोर पाण्याचा तुम्ही रिकामी बाटली घेऊन गेलात, काय भंग देतील तुम्हाला? हे महिलांना मान्य आहे? कदाचित स्पीड ब्रेकर लगेच काढून देतील का दुकानाच्या बाहेर, पण दुकान देखील स्वतःच करून घेतील. हे पुरुषांना मान्य आहे? आज गंमतीचा भाग बाजूला सोडा, पण दुर्दैव असं आहे की ह्या शहरावर, छत्रपती संभाजीनगर शहरावर प्रेम करणारे या सरकारमध्ये कोणी नाही, आपलं मागणारे या सरकारमध्ये कोणी नाही. ह्या शहराचा विकास करण्यासाठी असेल, समाजकारण करण्यासाठी असेल, म्हणजे खरोखर अंबादासाहेबांची तुम्ही आणि सगळेच मंचावर बसले, खैरेसाहेब आपण असेल, सगळेच जे शिवसैनिक आहेत, शिवसैनिक बोलल्यानंतर शिवसेना, महिला आघाडी, युवा सेना, युवती सेना, भारतीय कामगार सेना असेल, स्थानिक लोकाधिकार समिती असेल, सगळ्या रीतीचं समितीने बोलतो. तुम्ही जी मेहनत घेतात, गेले 3 महिने जे काम करत आहात, म्हणजे आंदोलन करत आहात, प्रत्येक वॉर्डमध्ये पायी गेलेले आहात. जे माझ्या आजोबांनी सांगितलं होतं की 80% समाजकारण, 20% राजकारण, हे तुम्ही खरं करून दाखवलेलं आहे. कारण हे आंदोलन स्वार्थासाठी नाही. काही लगेच कुठच्या निवडणुका येत, कुठच्याही, आता आपण पाहतोय केंद्राच्या निवडणुका होऊन गेल्या, राज्याच्या निवडणुका होऊन गेल्या, एखाद्या महिन्यात कुठच्याही निवडणुका येत नाही. हे कुठच्याही स्वतःसाठी तुम्ही आंदोलन करत नाही, स्वतःचं कुठेही मोठं मोर्दिंग पाहिलं नाही. हे आंदोलन जे आहे ते जनतेच्या हिताचं आहे. आणि हाच प्रश्न आपण विचारायला पाहिजे या सरकारला की आम्हाला पाणी का मिळत नाही. तसं जर विचार करायला गेलं तर हे शहर फार महत्वाचं आहे. हे शहर म्हणजे छत्रपती संभाजीनगर ऐतिहासिक आहे, पर्यटनासाठी महत्वाचं आहे, उद्योगासाठी महत्वाचं आहे. सुभाष साहेब जेव्हा उद्योग मंत्री होते, पालकमंत्री होते, तेव्हा इथेच बाजूला काही किलोमीटरच्या अंतरावर ऑरिक सिटी बांधली आहे. जगभरात आम्ही जेव्हा मंत्री म्हणून जायचो तेव्हा अभिमानाने सांगायचो, जर महाराष्ट्र कुठे यायचं असेल तर या ऑरिक सिटीमध्ये या, छत्रपती संभाजीनगर मध्ये या, म्हणजे स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळायला पाहिजे, नोकऱ्या मिळायला पाहिजे, रोजगार मिळायला पाहिजे. पण आज ते होत नाही. आज हे सरकार जे आपल्याला व्यस्त ठेवत आहे, ते लढायांमध्ये ठेवत आहे, भांडणांमध्ये ठेवत आहे, जिल्ह्यामध्ये पाण्यावर वाद सुरू झाले, तालुक्यामध्ये पाण्यावर वाद सुरू झाले. पाणी नसेल तर तुमचा धर्म नसेल तर समाज नसेल तर जा, ह्याच्यातच आपल्याला व्यस्त ठेवलेलं आहे. कारण हे जे पैसे खात आहेत हे तुम्ही पाहू नाहीत, बघू नाहीत, म्हणून आपल्या डोळ्यावर झापड लावलेली आहे. आज तुम्ही मला उत्तर द्यायचं आहे, जेव्हा आपण हा मोर्चा काढला, हे आंदोलन सुरू केलं, लबाडाला पाणी द्या, लबाड कोण आहे आपण बोललो होतो का? लबाड कोण होतं आपण बोललो होतो का? आपल्यावर स्वतःवर रंगरंगोटीने लिहून कोणी घेतले लबाड म्हणून? काल जे उत्तर दिलं त्यांनी, हीच भाजपा गेले 11 वर्ष केंद्रात सरकारमध्ये आहे. हीच भाजपा आपले 2.5 वर्षाचा काळ, त्याच्यात देखील कोविडचा काळ बाजूला ठेवला तर 10 वर्ष या महाराष्ट्रात सरकारमध्ये आहे. हीच भाजपा निर्लज्जपणे आपल्या सोबत महानगरपालिकेमध्ये होती आणि हीच भाजपा आपल्या सोबत गेले 25 वर्ष जेव्हा यांची
एखादी सरकार नव्हतं तेव्हा सरकार आणि त्याचे राज्य सरकारचे जे काही फायदे होते ते उचलायला आपल्यासोबत होती. आज आपल्या अंगावर येते. तुम्ही विचार करा आपल्या महाराष्ट्राबद्दल या भाजपच्या मनात राग केवढा आहे. एक शहर आहे छत्रपती संभाजीनगर, एक शहर आहे. त्या शहराला पाणी पुरवठा का नाही होऊ शकत? 3 दिवस आड असेल, 2 दिवस आड असेल. या महाराष्ट्रामध्ये दुष्काळाची जी परिस्थिती उद्भवलेली आहे, ग्रामीण भागात जसं दुष्काळ जाहीर होतो तसं एक ह्या शहरामध्ये दुष्काळ जाहीर करा, नाहीतर हाच प्रश्न, हा आवाज आता थांबत नाही. आणि म्हणून या सभाची समाप्ती मी करणार नाही. इथून आम्हाला पुढे जायचं, निवेदन द्यायचे, प्रशासनाला द्यायचं. आणि प्रशासनाने काय करणार? जोपर्यंत आदेश मुख्यमंत्र्यांकडून येत नाही तोपर्यंत महानगरपालिका आयुक्त देखील काय करणार? ठीक आहे, आम्ही निवेदन देऊ, आम्हाला सांगतील लवकरात लवकर आम्ही हा प्रश्न मार्गी लावू. पण आज मी जनतेला विनंती करत आहे, मी जसं नेहमी सांगतो मी तुर्तासाठी थांबतोय, असं थांबणार नाही. कारण हा प्रश्न जोपर्यंत आपण मार्गी लावत नाही तोपर्यंत आपण थांबायचं नाही. आज आपल्याला पक्का ठरवायचं. तयार